जय हिंद मित्रांनो, मी डॉक्टर अविनाश शिंदे आणि तुम्ही बघत आहात माझा चॅनल स्ट्रेट ड्राईव्ह. स्ट्रेट ड्राईव्हच्या सर्व परिवारामध्ये आपलं परत एकदा सहर्ष स्वागत. मित्रांनो, माझी तुम्हाला अशी विनंती आहे की तुम्ही जास्तीत जास्त माझं चॅनल जे आहे तर ते पुढे पाठवा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करत राहा, जे देश हितासाठी चांगले असतात. मित्रांनो, मी परवा दिवशीच्याच व्हिडिओमध्ये निकालाच्या आदल्या दिवशीचा जो व्हिडिओ होता माझा, तर त्याच्यामध्ये मी जे अंदाज व्यक्त केले होते तर ते जवळजवळ 98% अंदाज खरे ठरलेले आहेत. आणि मला त्या संदर्भात मित्रांचे मला फोन देखील आले. आपल्या चॅनलला ज्यांनी ज्यांनी सबस्क्राईब केलेलं आहे तर त्यांचे देखील फोन आले. तर त्यांचं शतशः आभार मी व्यक्त करतो या ठिकाणी, कारण त्यांनी माझ्या चॅनलला जो सपोर्ट केलेला आहे तर त्याच्यामुळे माझा उत्साह जो आहे तर तो द्विगुणित झालेला आहे. आणि तुमच्यापर्यंत जास्तीत जास्त व्हिडिओज पोहोचावे असा माझा प्रयत्न राहील, याही पुढे राहील. आणि आई अंबाबाईच्या कृपेनं माझे जे व्हिडिओ आहेत तर ते लोकप्रिय सध्या होतच आहेत, तर त्याच्यामध्ये तुमचा देखील सगळ्यात मोठा हातभार आहे. असो, कोल्हापूरच्या म्हणजे कोल्हापूर जिल्ह्याच्याच एकंदर म्हणता येईल की त्या निकालाविषयी जर असं म्हणायचं जर झालं तर 10-0 झालं. 10-0 पूर्णपणे काँग्रेसचा जो सुपडा आहे तर तो साफ झाला. एक वन साइडेड विक्टरी किंवा लँडस्लाइडेड विक्टरी असं आपण या विजयाचं वर्णन करूया. महायुतीचे सर्व विजयी उमेदवार जे आहेत तर त्यांनी अत्यंत कष्ट केलेले आहेत. महिनाभर ते झोपलेले नाही आहेत. कार्यकर्ते त्यांच्यासाठी राबतायत. कार्यकर्ते देखील महिने घरी गेलेले नाहीत. फक्त झोपायला जेवढे घरी गेले असतील तेवढेच, त्यांचं जेवण देखील बाहेर आहे, त्यांचं सगळंच बाहेर आहे. आणि आपल्या नेत्याच्यासाठी राबताना त्या कार्यकर्त्यांना स्वतःच्या सुखदुःखांचा देखील विसर पडलेला आहे. आणि ही माझ्या मते लोकशाहीतली सगळ्यात मोठी प्रगल्भता आहे की आपल्या नेत्यावरती प्रेम करणारी इतकी माणसं आहेत. महायुतीचे सर्व जे विजयी उमेदवार आहेत तर त्यांनी कष्ट केलेले आहेत, हे काही नमूद करण्यासारखी गोष्ट नाहीये. तर त्या सर्व विजयी उमेदवारांचं मी आपल्या चॅनलच्या वतीनं अभिनंदन करतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे सर्व राबलेले कार्यकर्ते आहेत तर त्यांचं देखील मी एक आभार मानतो की त्यांनी आपल्या नेत्यासाठी जो संघर्ष केला तर त्याच्यामुळे त्यांचा जो नेता आहे तर तो सर्वोच्च पदी जाऊन बसलेला आहे आता. तर त्याच्यामुळं कार्यकर्त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. महायुतीच्या एकंदर यशाबद्दल असं म्हणता येईल की हा विजय जो आहे तर तो पूर्णपणे दैदिप्यमान होता. आणि भल्या राजकीय धुरंधरांना देखील हे प्रेडिक्शन जमलं नसतं की 10-0 होईल या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये. बंटी पाटील यांचे जे समर्थक असतील तर ते राणा भीमदेवी थाटाची गर्जना करतच होते की बंटी पाटील पॅटर्ननुसार आमचं जे आहे तर ते 10-0 होणार आहे, आमचं ठरलेलं आहे, वातावरण पूर्णपणे बदललेलं आहे. त्याच्यामुळे जे आहे तर ते एक विजयाची फक्त औपचारिक घोषणा 23 तारखेला होईल आणि 10-0 होईल अशी ते आशा बाळगून होते. आणि आपल्या नेत्यावरती आत्मविश्वास असणं हे देखील एक लोकशाहीचं, जिवंत लोकशाही असण्याचं जे लक्षण आहे असं मी म्हणेन इथे. तर बंटी पाटील यांच्या समर्थकांना देखील ती अपेक्षा होती, परंतु ती अपेक्षा या निकालांनी फोल ठरवली. तर मित्रांनो, मी इथं महायुतीच्या यशाचा आणि महाआघाडीच्या अपयशाचा मागोवा घेण्यासाठी इथं आलेलो आहे. तर महाआघाडीचं जे यश आहे, महाविकास आघाडीचं जे अपयश आहे आपण म्हणूयात, तर हे अपयश नेमकं कोणत्या कारणामुळे झालं? माझा पहिला जो मुद्दा आहे तर तो अति आत्मविश्वासाचा. बंटी पाटील हे सर्वशक्तिमान नेते जरी असते तरी त्यांना जी अत्यंत आत्मविश्वास आहे आणि अत्यंत डोक्यामध्ये त्यांच्या एक हवा गेलेली आहे, अति आत्मविश्वास पूर्ण असं आपल्याला म्हणता येईल. तर त्या दृष्टिकोनातून बंटी पाटील हे वागले. बंटी पाटील यांच्या वागण्यामध्ये एक प्रकारचा अति आत्मविश्वास दिसत होता. कोल्हापूरच्या जनतेला ते अजिबात रुचलेलं नाहीये आणि कोल्हापूरच्या जनतेनं त्यांना तोंडघशी पाडलेलं आहे. कोल्हापूर उत्तर मतदारसंघामध्ये मी माझ्या व्हिडिओज मधून वेळच्या वेळेला सांगत आलेलो आहे की बावड्यामधून एक 7,000चं लीड काँग्रेसच्या उमेदवाराला मिळतं. आणि इथले जे मुस्लिम पॉकेट्स आहेत आणि दलित पॉकेट्स आहेत तर त्यांच्यामधून जवळजवळ 13,000 ते 14,000चं मताधिक्य म्हणजे लीड हे काँग्रेसच्या उमेदवाराला मिळतं मित्रांनो. आणि ते 13,000 आणि 7,000 20,000नं काँग्रेसचा जो उमेदवार असतो तो मतमोजणी चालू होण्यापूर्वीच तो पुढे गेलेला असतो. आणि पेठापेठांमध्ये जे आहे तर ते निम्मी अशी परिस्थिती, 50-50 अशी परिस्थिती उत्पन्न होऊन बसते. आणि काँग्रेसचा जो उमेदवार आहे तर तो 15,000 ते 20,000 अंकात जिंकतो. असं गेल्या काही निवडणुकांमधलं चित्र होतं. विशेष करून बावडा जो आहे तर ते बंटी पाटील यांचं निवासस्थान त्या भागात आहे. बंटी पाटील यांची जी पकड आहे तर ते त्याच्यावरती अत्यंत दांडगी आहे. बंटी पाटील हे राज्यातले अत्यंत हुशार आणि कॅल्क्युलेटेड जे नेते समजले जातात. तर त्याच्यामुळे पडद्या पाठीमागं ते जी काही हालचाल करतात तर त्याची तुलना म्हणजे यष्टीच्या पाठीमागं उभारलेल्या MS धोनी बरोबर करावी लागेल. एवढं त्यांचं राजकीय कौशल्य वादातीत असतं. आणि त्यांचे जे समर्थक असतात तर त्या समर्थक देखील घोषणांचा म्हणा
दरवेळेला काहीतरी एक वेगळी टॅगलाईन काढायची, एक नवीन काहीतरी घोषणा काढायची. हे त्यांच्या समर्थकांना कुठून जमतं हे न उलगडलेलं कोरडं आहे आणि हे खरोखर कौतुकास्पद इथं मी म्हणेन त्यांच्या या हालचालींना. तर हे जे पडद्या पाठीमागच्या ज्या हालचाली करतात तर त्याच्यामुळे काँग्रेसचा उमेदवार जो आहे तर तो कोल्हापूर उत्तरमध्ये विजयाची माळ घेऊनच तिथं अवतरतो, असा आतापर्यंतचा रेकॉर्ड आहे. या निवडणुकीमध्ये नेमकं कुठं चुकलं? या निवडणुकीमध्ये राजे क्षीरसागर यांनी जी मेहनत घेतली तर त्याला तोड नाही. राजे क्षीरसागर यांनी गेल्या निवडणुकीत आपण ज्या वेळा पडलो त्यावेळा नंतर नाउमेद न होता राजे क्षीरसागर आणि त्यांचे जे कार्यकर्ते होते तर ते दुप्पट जोमानं कामाला लागले. मला अजून देखील आठवतंय की महेंद्र ज्वेलर्स जे आहे नागाळा पार्कातलं, तर त्याच्या समोरचा जो रस्ता होता तर तो रस्ता पूर्णपणे निरुपयोगी झाला होता. महिने तिथं काम चालू होतं. परंतु राजे क्षीरसागर हे निवडणुकीत पडल्या अगदी दुसऱ्या दिवशी तिथं आले, त्यांनी त्या रस्त्याची पाहणी केली आणि त्या रस्त्याचा जो प्रश्न आहे तर तो सोडवण्याच्या संदर्भात काही सूचना त्यांनी केल्या आणि ते मार्गस्थ झाले. म्हणजे त्यांची जी धडाडी आहे, जनसामान्यांशी जी कनेक्टेड होण्याची त्यांची जी वृत्ती आहे तर ती त्या ठिकाणी त्यांनी दाखवून दिली आणि जनतेच्या हृदयामध्ये एक प्रकारचं त्यांनी स्थान निर्माण केलं. ते स्थान जनतेच्या मनामध्ये इतकं भक्कम झालं की त्यांच्या विरोधात जे व्हिडिओज वगैरे व्हायरल केले गेले, त्यांच्या विरोधकांच्याकडून त्यांचे काही पूर्व आयुष्य आहे तर त्याच्यामधला त्यांनी वादग्रस्त इतिहास समोर आणला जनतेचा, परंतु जनतेनं त्याला अगदी भीक देखील घातली नाही आणि राजे क्षीरसागर यांना विजयी केले. राजे क्षीरसागर यांच्या विजयाबद्दल असं मत आहे की हिंदू मतांचं कन्सॉलिडेशन, दलित मतांचं कन्सॉलिडेशन होतंय, मुस्लिम मतांचं कन्सॉलिडेशन होतंय, मग आपल्या मतांचं कन्सॉलिडेशन का होत नाही हा एक भाव जो आहे आणि ही एक जी भावना आहे तर ती योगी आदित्यनाथ यांच्या सभेमुळे निर्माण झालेली भावना आहे आणि ती शेवटपर्यंत टिकलेली आहे. कोल्हापूर उत्तर या मतदारसंघाविषयी मला जर असं बोलायचं म्हटलं तर, आणि बटेंगे तो कटेंगे, एक रहेंगे तो सेफ रहेंगे हा जो नारा आहे तर तो तितकाच महत्वाचा ठरला राजे क्षीरसागर यांच्या विजयासाठी. अर्थात हिंदुत्ववादी संघटनांचा देखील तेवढाच मोठा वाटा आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने जे पडद्या पाठीमागचं कार्य जे राबवलं आणि जी पडद्या पाठीमागं जी सूत्र राबवली, त्याच्यानंतर सकल हिंदू समाजाने देखील क्षीरसागर यांना बिनशर्त पाठिंबा दिला होता. सकल हिंदू समाजाचे जे लोक होते तर ती ही लढाई जणू काही आपलीच आहे आणि नाउ ऑर नेव्हर सिच्युएशन आहे, या पद्धतीने ही लढाई लढली पाहिजे असा प्रचार करत होते. माझा एक मित्र आहे तर त्या माझ्या एका मित्राचा मित्र जो होता तर तो खास मतदान करण्यासाठी 2,000 ते 3,000 रुपये खर्चून तो कोल्हापुरात आलाय आणि कोल्हापुरात त्यानं मतदान केलेलं आहे. कारण का तर आपला हिंदू मतांचा जो टक्का आहे तर तो वाढला पाहिजे ही भावना त्याच्या पाठीमागं होती. जसे मुस्लिम जे आहेत तर ते एकवटून मतदान करतात, जसे दलित बांधव जे आहेत तर ते एकवटून मतदान करतात. मतांची टक्केवारी मुस्लिम डॉमिनेटेड एरियामध्ये आणि दलित डॉमिनेटेड एरियामध्ये जवळजवळ 90% आसपास जाते. मग आपले मतदार कुठं कमी पडत आहेत याचा जो ही जी भावना आहे तर ती पूर्णपणे केंद्रीभूत ठरणारी भावना ठरली आणि त्याच्यामुळे जे मतांचं जे केंद्रीकरण आहे, जे आपण व्होट पोलरायझेशन असं आपण म्हणतो तर ते हिंदूंच्या बाबतीमध्ये झालं. त्यामुळे पेठापेठांमध्ये 50-50 ची परिस्थिती न होता, मी एका इंटरव्ह्यू मध्ये सांगितलं होतं की पेठापेठांमध्ये 70-30% असं कॉम्बिनेशन मला राजे क्षीरसागर यांच्या बाजूने दिसतंय आणि त्याची प्रचिती आपल्याला कालच्या निकालामध्ये आली असेल. पेठापेठांमध्ये अत्यंत जास्त मताधिक्य राजे क्षीरसागर यांना मिळालेलं आहे आणि राजे क्षीरसागर असतील किंवा त्यांचे जे कार्यकर्ते असतील त्यांच्या पाठीमागे जे त्यांनी सूत्र राबवलेले असतील याचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. त्याचं कौतुक शब्दामध्ये करता येणं या ठिकाणी तरी मला अशक्य आहे. तर त्याच्यामुळे राजे क्षीरसागर यांच्या प्रचारामध्ये पेठापेठांमधली मतं जी आहेत तर ती की फॅक्टर ठरला. त्याच्यानंतर लाडली बहिणा योजना ही आहेच, म्हणजे कोल्हापूरमध्ये ज्या 10 ठिकाणी सीट्स जिंकून आल्या महायुतीच्या त्याच्यामध्ये लाडली बहिणा योजनेचा जो सहभाग आहे तर तो जवळजवळ एक 56 ते 60% इतका आपल्याला म्हणता येईल त्याच्या यशामध्ये वाटा आहे. तो काही खारीचा वाटा नाहीये, तो खूप मोठा वाटा आहे लाडली बहिणा योजनेचा. तर ती देखील योजना जी आहे तर ती राजे क्षीरसागर यांना फलदायी ठरली असं या निमित्तानं आपल्याला म्हणता येईल. मला विशेष वाटतंय ते म्हणजे करवीरचे जे नूतन आमदार आहेत चंद्रदीप नरके यांचं मी स्ट्रेट ड्राईव्हच्या चॅनलच्या वतीनं अभिनंदन करतो. त्यांच्या कार्यकर्त्यांचं देखील मी आभार व्यक्त करतो की वादळामध्ये देखील दिवा लावण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. मुख्य म्हणजे पीएन साहेब जे गेलेले होते, पीएन साहेब दिवंगत नेते काँग्रेसचे, तर त्यांची जनमानसावरती फार मोठी पकड होती. एका फोन सरशी काम करायचा असा त्यांचा उल्लेख होता आणि पीएन साहेब गेल्यामुळे त्यांचे विरोधक देखील हळहळले मित्रांनो.
आणि त्या हळहळणाऱ्यांच्यात मी देखील एक होतो. राजकीय मतभेद जरी असले तरी पी.एन. साहेबांचं सारखं निर्गर्वी व्यक्तिमत्व जे आहे आणि कार्यकर्त्यांना एक मायेचं पंख देणारं जे व्यक्तिमत्व आहे तर ते कुठं सापडणार नाही. आणि त्यांच्या निधनानंतरची जी सहानुभूती आहे तर ती राहुल पाटील यांना मिळेल असा एक माझा अंदाज होता, परंतु तो या ठिकाणी फोल ठरला. तर मी आता मगाशी सांगितलेल्या पद्धतीनं वादळामध्ये देखील दिवा लावण्याचं काम जे आहे तर ते चंद्रदीप नरके साहेबांनी जे केलं तर त्याला तोड नाही मित्रांनो. ज्या पद्धतीनं त्यांनी फिल्डिंग लावली, ज्या पद्धतीनं त्यांनी राहुल पाटील यांचा करेक्ट कार्यक्रम केला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे संताजी बाबा यांची जी उमेदवारी होती तर ती सर्वसाधारणतः नरके साहेबांना जाचक ठरणारी उमेदवारी होती आणि त्यांचीच मतं हे संताजी बाबा जे आहेत तर ते खातील अशी शक्यता वर्तवली जात होती. त्यामुळे पी.एन. यांच्या चिरंजीवांसाठी ही जी मॅच आहे तर ती अत्यंत केक वॉक आहे असं एक प्रत्यक्षात चित्र निर्माण झालं होतं निवडणुकीच्या तोंडाला. परंतु जशी जशी निवडणूक ही पुढे सरकत गेली, जसा जसा प्रचाराचा धोळा वाढत गेला तसं तसं सुरुवातीला जी एकतर्फी वाटणारी जी निवडणूक होती तर ती अंतिम टप्प्यामध्ये पी.एन. पाटील यांच्या चिरंजीवांच्यासाठी अवघड होऊन बसली मित्रांनो. याला कारण म्हणजे राहुल पाटील यांचं जनतेबरोबर असणारं कनेक्शन जे आहे तर ते थोडंसं विकर साईडला होतं. पी.एन. पाटील जसे सर्वसामान्यांशी कनेक्टेड होते तसं राहुलजी हे सर्व सामान्यांशी कनेक्टेड नव्हते. हा त्यांच्या प्रचार यंत्रणेतला सगळ्यात मोठा वीक पॉइंट आपल्याला म्हणता येईल मित्रांनो. आणि त्याची परिणती म्हणजे वादळामध्ये देखील दिवा लावण्याची जी किमया आहे तर ती चंद्रदीप नरके साहेबांनी साध्य करून दाखवली. आणि सगळ्यात कठीण जो वाटणारा विजय आहे, पी.एन. पाटील यांचे जे समर्थक होते ते पहिल्यांदा ओव्हर कॉन्फिडंट होते. जसं मी सुरुवातीला म्हटलं की बंटी साहेब जे होते तर ते ओव्हर कॉन्फिडंट थोडेसे झाले आणि ओव्हर कॉन्फिडंट असल्यामुळे त्याचं दक्षिणेकडे थोडंसं दुर्लक्ष झालं, ते उत्तरेमध्ये जरा गुंतल्यासारखे झाले. तसंच पी.एन. पाटील यांच्या समर्थकांचं झालं. पी.एन. पाटील यांचे समर्थक जे होते तर ते ओव्हर कॉन्फिडंट झाले. लीड कितीचं बोला अशी त्यांची भाषा होती. स्टेटसला देखील त्यांचं एकच वाक्य असायचं समर्थकांचं की लीड कितीचं पडणार, 35,000 पडणार की 40,000 पडणार. या विवंचनेमध्ये आम्ही आहोत, आम्हाला विजयाची फिकीर नाही, विजय तर का ऑलरेडी झालेलाच आहे. आणि त्याच्यामुळं त्या ओव्हर कॉन्फिडन्समुळं त्यांना अपयशाची धूळ चाकावी लागली. एक हिंदी पिक्चरमध्ये एक वाक्य आहे, एका व्हिलनचंच वाक्य आहे की ओव्हर कॉन्फिडन्स आदमी को कभी भी खा जाता है. तर ती वाक्य जे आहे तर ते महाविकास आघाडीच्या सर्वच नेत्यांना कारणीभूत होईल. लोकसभेच्या निवडणुकीनंतर आपण या विधानसभा निवडणुका जिंकलेल्याच आहेत. मुसलमानांची मतं आपल्याला मिळत आहेत, दलितांची मतं आपल्याला मिळत आहेत, हिंदू समाज आपल्याला एक मूर्खच आहे आणि तो आपल्याला मतदान करतोय. अशा ह्या ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये हे सगळे महाविकास आघाडीचे नेते राहिले आणि त्याचा फटका त्यांना फार बसलेला आहे मित्रांनो. हसन मुश्रीफ यांचं देखील कौतुक करावं तेवढं थोडं आहे. या माणसाकडे काय जादू आहे हे मला अद्याप कळालेलं नाही. माझा जो निवडणुकीचा अंदाज चुकला त्याच्यामध्ये क्रमांक 2चा अंदाज जो होता तर तो हसन मुश्रीफ यांचा होता. हसन मुश्रीफ यांच्या विरोधात अँटी इन्कम्बन्सी फॅक्टर होता. त्याच्यानंतर हसन मुश्रीफ यांचे जे सहकारी आहेत ते देखील त्यांच्यावरती नाराज आहेत, मतदार देखील त्यांच्यावरती नाराज आहेत असं बोललं जात होतं. समरजित राजे यांच्यासारखं एक उमद व्यक्तिमत्व, एक तरणबांड व्यक्तिमत्व हे अपोजिशन आघाडीला मिळालं होतं. त्यामुळे वन साइडेड मॅच आहे आणि फक्त औपचारिकता बाकी आहे. असाच आव राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार आणि उबाटा आणि काँग्रेस यांच्या महाविकास आघाडीमध्ये दिसत होता. आणि मुश्रीफ यांनी शेवटच्या क्षणी काय जादू केली मला माहित नाही, परंतु मुश्रीफ हे जिंकून आले. तीच गोष्ट प्रकाश आंबेडकर विकास पुरुष त्या भागातले ठरले त्याच्याबद्दल देखील म्हणता येईल. सर्वात मनोरंजक जो निकाल ठरला तो म्हणजे अशोकराव माने यांचा जो निकाल आहे तर तो सर्वात मनोरंजक निकाल ठरला. अशोकराव मानेंची दखल देखील कोणी घेतलेली नव्हती फारशी. प्रत्येक ठिकाणी राजूबाबा आवळे यांची चर्चा होती. अगदी मी माझ्या व्हिडिओमध्ये देखील सांगितलं होतं की राजूबाबा आवळे यांना थोडासा एज आहे, कारण त्यांचा प्रचार म्हणावा असा या पद्धतीनं झालेला नाही. परंतु हातकणंगले तालुक्यामध्ये मित्रांनो एक फॅक्टर आहे ते म्हणजे भिडे गुरुजींचा फॅक्टर. भिडे गुरुजींनी तयार केलेली हिंदुत्वाची जी फौज आहे तर ती एका शब्दानिशी त्यांना शब्द पाळायला तयार होते आणि भिडे गुरुजी सांगेल त्या उमेदवाराला मतदान करून मोकळी होते असा त्या ठिकाणी अनुभव धैर्यशील माने देखील खासदार आहेत तर त्यांना आलेला आहे. आणि हातकणंगले तालुक्यामध्ये जे हिंदुत्वाचं जे जाळं आहे, विशेष करून शिरोली, पट्टणकोडोली, हुपरी, नागाव ही जी हिंदुत्वाला मानणारी जी गावं आहेत मित्रांनो तर त्या गावांनी भरभरून मतदान जे आहे तर ते नारळाच्या बागेच्या मध्ये टाकलेलं आहे आणि अशोकराव माने यांना विजयी केलेला आहे. मी खास करून शिरोलीतल्या मतदारांचे इथं अभिनंदन करतोय आपल्या चॅनलच्या वतीनं,
कारण शिरोलीतले मतदार जे आहेत तर ते 2009 साली जी जातीय दंगल झाली मिरजेमध्ये त्यावेळेपासून शिरोलीच्या मतदारांनी विडा उचललेला आहे की हिंदुत्ववादी पक्षालाच मतदान करायचं आणि कुठच्याही परिस्थितीमध्ये काँग्रेसला ते डोकं वर काढू देत नाही. सत्यजित पाटील आबा हे मशाल घेऊन उभे होते, त्यांची मशाल देखील त्यांनी विझवून टाकली आणि त्या पद्धतीनं हा जो हाताचा जो पंजा आहे तर तो पंजाची मूठ देखील त्यांनी दबलेलीच ठेवली, ती काही उडू दिली नाही आणि त्यामुळे राजूबाबा आवळे यांना तो पराभव भोगायला लागला. बाकीच्या ठिकाणचे जे निकाल होते, यड्रावकर असतील किंवा राहुल आवाडे असतील तर ते एकदम एक्सपेक्टेड होते. परिणाम त्यांचे जे होते तर ते जनतेने अगोदर गृहीत धरले होते. परंतु जी चुरशीची निवडणूक झाली तर त्याच्यामध्ये अमल महाडिकांचा उल्लेख केल्याशिवाय मी हा व्हिडिओ संपवू शकत नाहीये. अमल महाडिक यांनी जो लढा दिला तर तो अतुलनीय लढा आहे मित्रांनो. अमल महाडिक यांनी तो संघर्ष केला. विशेष करून बंटी पाटील यांच्यासारख्या सशक्त नेत्याला, यांच्यासारख्या बुद्धिमान नेत्याला आणि सर्वसामान्यांशी जो नेता आहे तर तो जोडलेला आहे, नाळ ज्याची जोडलेली आहे, अशा नेत्याला परास्त करणं अजिबात सोपं नव्हतं मित्रांनो. परंतु ती जी किमया आहे तर ती अमल महाडिक यांनी करून दाखवली आणि त्याला कारणीभूत ठरली ती म्हणजे योगी आदित्यनाथ यांची जी आहे तर ती हिंदुत्वाला हुंकार घालणारी सभा मित्रांनो. हिंदुत्वाच्या सर्व भावनांना हुंकार घातला गेला आणि हिंदुत्व पेटून उठलं आणि जसे ते एकवटतात तसे आपण एकवटलो पाहिजे ही जी भावना आहे तर ती या कोल्हापूर दक्षिण मतदारसंघात देखील बाकीच्या सगळ्या मुद्द्यांपेक्षा वरचढ ठरली. विशाळगडावरचं प्रकरण असू दे, त्याच्यानंतर मध्ये दसरा चौकामध्ये दगडफेक केलेलं प्रकरण असू दे, हे जे सगळे मुद्दे आहेत हे वेळोवेळी उकरून काढले गेले भाजपच्या समर्थकांच्याकडून आणि त्याचं प्रतिवाद करण्यासाठी महाविकास आघाडीकडे कुठच्याही प्रकारचं काहीही उत्तर नव्हतं. त्यामुळे कोल्हापूर दक्षिणमध्ये देखील मतदारांनी जे आहे लाडली बहिणा योजना आहेच, परंतु हिंदुत्वावरती आधारित त्यांनी मतदान केलेलं आहे आणि या ज्या सगळ्या सीट्स आहेत तर त्या निवडून आलेल्या आहेत मित्रांनो. तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जे महत्वाचे मतदारसंघ असतील तर त्यांचं मी विवेचन मी माझ्या पद्धतीने केलेलं आहे. राज्यभरामध्ये देखील आपल्याला असं म्हणता येईल की लाडली बहिणा योजना आणि उद्धव ठाकरे यांच्या हिंदुत्वावरती उमटलेलं प्रश्नचिन्ह. उद्धव ठाकरे यांच्या विरोधात मला एक माझा मित्र म्हणत होता, जो उबाटाचा समर्थक आहे, तो पण डॉक्टरच आहे, तर तो म्हणत होता की उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या विरोधात एक फेक नॅरेटिव्ह सेट करण्यात आलं की उद्धव ठाकरे यांनी असं प्रतिपादन केलेलंच नव्हतं की 92-93 मधला दंगलीतला जो शिवसैनिकांचा सहभाग होता तर ती आमची चूक होती, असं काय त्यांनी म्हटलेलंच नव्हतं आणि ते त्यांच्या तोंडात घातलं गेलं. परंतु हे जे फेक नॅरेटिव्ह आहे याला काउंटर नॅरेटिव्ह करण्याचं जे उद्धव ठाकरे यांचं जे व्हायला पाहिजे होतं काउंटर नॅरेटिव्ह, तर त्याच्यामध्ये उद्धव ठाकरे हे कमी पडले. माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो अशी भाषणाची सुरुवात करणारे उद्धव ठाकरे माझ्या देशभक्त बांधवांच्या पर्यंत आले आणि महाराष्ट्रातल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेला तर त्यांनी माझ्या हिंदू बांधवांनो हे शब्द कुठेतरी गिळून त्यांनी माझ्या महाराष्ट्रप्रेमी देश बांधवांनो आणि भगिनींनो मातांनो अशी साथ ज्या वेळेला घालू लागली तर त्यावेळेला त्यांच्या हिंदुत्वाच्या प्रश्नावरती, हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती प्रश्नचिन्ह उमटलं नाही तर नवलच होतं आणि त्याचा काउंटर अटॅक उद्धव ठाकरे कधीही करू शकले नाहीत. विशेष करून छत्रपती संभाजीनगरमध्ये एक सभा चालू होती आणि उद्धव ठाकरे यांचे शिलेदार जे अंबादास दानवे होते तर त्यांनी छत्रपती संभाजीनगर लिहिलेलं जे माईकच्या समोरची एक स्ट्रीप होती, ती स्ट्रीप ज्या पद्धतीने त्यांनी उखडून काढली त्या पद्धतीनं जनतेमध्ये काय जायचं तो संदेश गेला आणि त्याची जी परिणती होती तर ती हिंदू मतांच्या कन्सॉलिडेशन मध्ये झाली. या निवडणुकीने जे आहेत तर ते आपल्याला दोन धडे दिलेले आहेत. एक, नेव्हर अंडर एस्टिमेट द पॉवर ऑफ द वुमेन आणि दुसरं म्हणजे नेव्हर अंडर एस्टिमेट द पॉवर ऑफ द हिंदूज. हेच या निमित्तानं मला म्हणावं लागेल. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.